तर गुजरातमध्ये पावसाने सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत। 2005 साली मुंबईत झालेल्या पावसाचा रेकॉर्ड सुद्धा गुजरातमधल्या पावसाने मोडलेला आहे। 24 तासात वलसाड इथे तब्बल 1064 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 26 जुलै 2005 ला मुंबईमध्ये 944 मिलीमीटर पाऊस झालेला होता। आता गुजरातमध्ये सर्वाधिक पाऊस झालाय। भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा हा सर्वाधिक पाऊस आहे। 1995 साली चेरापुंजी इथे 1563.3 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती। 2004 साली लक्षद्वीपमध्ये 1168 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी आवेश। नक्कीच आपण बघू शकतो आज गुजरातमध्ये कशा प्रकारे पावसाने हाहाकार मारला। सर्वात जास्त म्हणजे गुजरातमध्ये वलसाड जिल्ह्यात पावसानं धो धुतलं असंच म्हणावं लागेल। वलसाड येथील उमरगा येथे काल सकाळी 8:30 ते आजपर्यंत तब्बल 24 तासात 1064 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। यापूर्वी आपल्या आठवड्यात 2005 ला मुंबईत जे 24 तासात पाऊस झाला होता तो 994 मिलीमीटर झाला होता। पण सर्वात म्हणजे आतापर्यंत देशातील सर्वात जास्त पाऊस हा पहिले 1995 ला चेरापुंजी इथे झालेला 1563 मिलीमीटर। त्यानंतर 2004 ला लक्षद्वीप इथे 1168 मिलीमीटर झाला होता आणि त्याच्यानंतर कालचा आजचा जो वलसाडचा पाऊस हा 3 नंबरचा पाऊस आहे। यांनी आपल्या मुंबईत 2005 ला झालेल्या पावसाचा सुद्धा रेकॉर्ड मोडत 1064 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तृप्ती, निश्चित आवेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर गुजरातमधल्या पावसाने सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत। 2005 साली मुंबईत जो पाऊस झालेला होता त्याचाही रेकॉर्ड मोडलेला आहे। आता गुजरातमधला पाऊस देशातल्या क्रमांक 3 चा पाऊस झालेला आहे। गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। घरं आणि वाहनं पाण्याखाली बुडाली आहेत। वलसाडच्या सेंट्रल पार्क, वापी आणि एका स्थानिक सोसायटीमधील व्हिडिओ समोर आलेले आहेत। काही ठिकाणी वाहनं जवळजवळ पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहेत, तर काही ठिकाणी घरं पाण्याखाली गेली आहेत। या घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुसळधार पावसामुळे वलसाडमध्ये सध्या जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। गुजरातच्या नवसारी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कावेरी नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। चिखली तालुक्यातील गोलवाड परिसरामध्ये अनेक नागरिक पुरात अडकलेले होते। एसडीआरएफच्या पथकानं तातडीनं बचाव कार्य हाती घेत सकाळपासूनच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली आहे।